मी बघा माझ्या मुलगीसाठी अशा पद्धतीप्रमाणे ड्रेस शिवायचा ठरवलं आहे। आता इथे बघा असं मी कॅनव्हास पेपरवरती पाठीमागची आणि पुढची दोन्ही गळे काढून घेतले। आता इथे तुम्हाला मापे सांगतो, छाती बघा 30 आहे, कंबर 28 आहे आणि सीटगेर 32 आहे। त्या पद्धतीप्रमाणे गळारुंदी मी 3 इंच ठेवलेली आहे, पुढच्या गळ्याची उंची मी 5.5 इंच ठेवलेली आहे। आणि अशा पद्धतीप्रमाणे जो आकार दिलेला आहे तो मी कॅनव्हास पेपरवरती काढून घेतला, त्याला अस्तर लावून घेतलं। अस्तर लावून झाल्यानंतर पहिल्यांदा मध्य सेंटर पकडून व्यवस्थित शिलाई करून घेतली। शिलाई करून झाल्यानंतर कट केला, कट केल्यानंतर आतमध्ये पलटी केला। आता इथे बघा पाठीमागचा भाग त्या पद्धतीप्रमाणेच गळारुंदी मी 3 इंच आणि गळ्याची उंची 3.5 इंच ठेवलेली आहे। दोन्ही भाग सेम त्या पद्धतीप्रमाणे तयार करून घेतले। आता शोल्डर जोडायचे आहेत आपल्याला। शोल्डर जोडण्यासाठी पाठीमागच्या भागाचं पूर्णपणे इथे बघा कॅनव्हास पेपर आपण बाहेर ठेवायचा आणि शोल्डर अशा पद्धतीप्रमाणे, म्हणजे तो व्यवस्थित भाग आपला फिनिशिंगच्या सहाय्याने हा इथे शोल्डर आपली तयार होते। म्हणजे हा आपला गळा पाठीमागचे आणि पुढचे दोन्ही गळे व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होतात आणि अशा पद्धतीप्रमाणे आपला ड्रेस तयार झाले।